मी खूप हार्शली बोललो का लीलाशी, पण तिने जे केलं तर चुकीचं होतं. असं कोण रिंगटोन सेट करतं फोनवर, आणि तेही माझ्या. किती एम्बॅरेसिंग वाटलं मला सगळ्यांसमोर. पण पण तिने जे केलं ते एक्साइटमेंट मध्ये केलं. मी तिला प्रपोज करणार आहे हे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तिने किती दिवसापासून या मोमेंटची वाट पाहिली होती, आणि आउट ऑफ एक्साइटमेंट तिच्याकडनं हे सगळं घडलं. सिरियसली मी जरा जास्तच बोललो तिला. खूप वाईट वाटतंय आता मला. ती शुअरली माझ्यावर चिडली असेल. हो गॉड, काय करू? पार्टनर, हे काय केलं मी? उगाच ओव्हर एक्साइट झाली आणि सगळ्याची माती केली. आता हे जे म्हणाले होते ना, त्यांनी शब्द दिला होता की ते मला प्रपोज करणार, मग त्यांनी केलंच असतं. पण मला काय, मी लिहिलंय ना, मी कुठे कोणाचं ऐकते? मला तर स्वतःच खरं करायचं असतं. मला गोंधळ घातल्याशिवाय चैनच पडत नाही. काय बिचारे जे, केवढं एम्बॅरेसिंग झालं असणार त्यांच्यासाठी. बरोबर आहे त्यांचं. जर समोरचा असा वागला तर आपल्याला राग येणारच ना. काय करू आता मी? आणि काय रे पार्टनर, आपण नक्की पार्टनर आहोत ना? मग तुला दिसत असताना की मी खड्ड्यात उडी मारतीये, तू का थांबवत नाहीस मला? बट सॉरी तर म्हणायलाच हवं. असं म्हणू मी नको, काहीतरी छान इनोव्हेटिव्ह आणि युनिक करते. चिठ्ठी नको नको, चिठ्ठी नको. स्माइल नको, स्माइलीवर ना आधीच रामायण झालंय, आता महाभारत होईल. मेसेज पाठव. मेसेज केलं आणि त्याने वाचलंच नाही तर जाऊ दे. बेसिक फोनच करते. काय चाललंय ना घरात किशोर, मला काही कळतच नाहीये. कोणी उठून काही करताय? घर आहे का सर्कस आहे ही? एजे सुद्धा काहीच बोलत नाहीयेत. किशोर, मी तुम्हाला सांगते, आता हे जे काय चाललंय ना घरात, त्या काय झालं किशोर? लक्ष कुठे आहे तुमचं? खूप सहन केलं मी दुर्गा, पण आज मी तुला सगळं सत्य सांगणार आहे दुर्गा. काय झालं किशोर? ही गोष्ट इतके वर्ष मी माझ्या मनात दाबून ठेवली होती, पण आता सहन होत नाही. किशोर, कशाबद्दल बोलताय तुम्ही? आजी आणि एजेंनी तुमच्या सगळ्यांपासून एक सत्य लपवून ठेवलंय, जे आजपर्यंत घरातल्या कोणालाच कधीच कळू दिलं नाही. सत्य? किशोर, तुम्ही कोड्यात बोलताय हा? प्लीज व्यवस्थित सांगाल का स्पष्टपणे? काय करतेस सरू? लागतंय मला. लागलंच पाहिजे म्हणूनच मारते मी तुला. तू इथे छान ऐशो आरामात आहेस रे. माझे किती हाल झाले माहितीये, पण नाही, तुला काय त्याचं, तुझं तर बायकोवर प्रेमच नाहीये ना. बेबी बेबी काय लव्ह यू ना. तू लांब हो माझ्यापासून, आधी लांब हो माझ्यापासून. एक तर सगळा प्लॅन दुर्गा वहिनींचा होता. शेवटपर्यंत काय प्लॅन हे सांगितलंच नाही. त्यात माझ्या दादाला पण अडकवलं. दादाचा यूज केला, पण शिक्षा मात्र एजांनी मला आणि लक्ष्मी वहिनींना दिली. ह्या सगळ्यात ना सगळ्यात जास्त नुकसान माझं आणि दादाचं झालंय, पण तुला काहीच पडलं नाहीये त्यात. सरू, हे बघ, माझ्या हातात काही होतं का? अगं खरंच माझ्या हातात काही नव्हतं. सरू, हे बघ, सरू, तुझा बेबी आहे ना. मी का असं करेन? नाहीयेस तू माझा बेबी, नाहीयेस तू माझा बेबी. मारतेस कशाला सरू? असं असतं ना तर तू आला असतास तिथे माझ्या मदतीला, पण तू आलास नाही. आलास का? कारण तुला तिथे एन्जॉय करायचं होतं. हे म्हणजे असं झालं ना, मरते तर मरू दे सरू, मी कशाला काळजी करू? ही अशी म्हणे. ते इम्पॉर्टंट आहे, ते
सरू माझ्या आई, जर मी तिथे आलो असतो तुझीच शिक्षा डबल झाली असती ना. पण मी आता इथे आले ना, मी घरी तर आले. तू काय केलंस माझ्यासाठी? तुला काही काळजीच नाहीये ना, म्हणून तू काहीच करत नाहीस. एक मिनिट सरू, मला सांग काय करू मी तुझ्यासाठी? ते पण मीच सांगू आता? एक तर माझं किती हाल झाले माहितीये, किती कामं करायला लावली. माझे पाय दुखताय, डोकं दुखतंय. एक मिनिट, मी तुझे पाय दाबतो. थांब. बरं वाटतंय? माझं डोकं पण खूप दुखतंय. डोकं मी तुझं डोकं दाबून देतो. थांब. बरं वाटतंय? आणि लक्षात ठेव विश्वा, ह्याच्यात कुठलीही गडबड होता कामा नाही. येस सर. हो, सगळं व्यवस्थित होईल सर. सर, एक प्रश्न विचारायचा होता. विचारू? शूट. म्हणजे आधी सॉरी म्हणतो सर, हा प्रश्न मी विचारता कामा नाही, पण राहवतच नाहीये म्हणून विचारतो सर. सर, ही जी तुम्ही तयारी करायला सांगितली ती मी करतो, अगदी जय्यत तयारी करतो. पण अशी तयारी एखादा माणूस प्रपोजच्या वेळी करतो ना, आणि आता तुम्ही आणि प्रपोज म्हणजे म्हणजे तुम्ही लीलावहिनींना प्रपोज करणार असाल? वा सर, काय कमाल बातमी दिली. मी आत्ताच्या आत्ता लीलावहिनींना ही बातमी सांगतो सर. एक मिनिट. व्हॉट इज रॉंग विथ यू? विश्वा, हे लीलासाठी सरप्राईज आहे. तिला कळता कामा नाही. आय होप लीला तुला हे सरप्राईज आवडेल. And I don't believe की मी हे सगळं करतोय.